पुढची बातमी जाणून घेऊयात। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध पिस्तूल विक्री प्रकरणी अटक करण्यात आली। पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी त्याच्यावरती कारवाई केली। या कारवाई विरोधात महाराष्ट्रातील पैलवान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत। उत्तर भारतातील पैलवानांच्या छाताडावरती बसण्याचं काम हे सिकंदरनं केल्यामुळे त्याला अडकवण्याचा दावा हा पैलवान संतोष वेताळ यांनी केलेला आहे। तसंच सिकंदरला अडकवलं असून त्याच्यावरती अन्याय होत असल्याची भावना देखील हिंद केसरी संतोष वेताळनं व्यक्त केली आहे। एका कुस्तीमध्ये 3 ते 4 लाख रुपये मिळत होते। वर्षाला त्याला 4 ते 5 कोटी रुपये कुस्ती खेळल्यानंतर मिळत होते। मग त्याला रिव्हॉल्वर विकायची काय गरज आहे मला तुम्ही सांगा फक्त। त्याला काय बेकारी आली होती, गरिबी होती, असा काही विषय नव्हता। आता तो आत गेल्यापासून त्याच्यात 5 ते 6 कुस्त्या बुडल्या। 6 कुस्त्यामध्ये त्याचा 18 लाख रुपये बुडलं, 3 लाख रुपये धरलं तर असं रिव्हॉल्वर विकून त्याला किती पैसे मिळणार होते हा पण विचार देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा शिंदे साहेबांना भेटून आम्ही सांगणार आहे। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सिकंदर शेखचं समर्थन केलेलं आहे। सिकंदरची प्रगती पाहून त्याला कोणीतरी जाणीवपूर्वक अडकवल्याचा प्रयत्न केलेला असू शकतो असा संशय हा रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। तर रोहित पवार काय म्हणतात आपण पाहूयात। पैलवान सिकंदर शेखनं केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्तीत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं। कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल यावर आमचा बिलकुल विश्वास नाही। कदाचित कुस्तीमधील त्याची प्रगती पाहून कोणीतरी जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला असावा। राज्य सरकारनं पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी। अन्यथा चुकीच्या पद्धतीनं अडकवल्यास लंबी रेस का घोडा असलेल्या मराठी पैलवानावर अन्याय ठरेल। याबाबत खासदार सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे। यातून सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास आहे।